नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात. नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध. आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर. विधानसभेच्या 288 पैकी 180 जागांवर आमचा विजय होऊन राज्यात महायुतीचे सरकार येईल असं भाकीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी व्यक्त केलंय. सध्या राज्यात महायुतीला पोषक वातावरण असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. बघूयात. राहिले 10-12 दिवस राहिले निवडणुकीला, कशा पद्धतीचा प्रचार आहे, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि आता किती जागा निवडून येऊ शकतात, काय अंदाज आता लावला असेल? राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत. मी या राज्याचा भारतीय जनता पक्षाचा निवडणूक प्रमुख आहे. मी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. लोकसभेमध्ये जे काही अपेक्षित यश आम्हाला मिळालं नाही, त्याच्या एकदम विरुद्ध वातावरण आता आहे की गेल्या 6 महिन्यापूर्वी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जो काही अर्थसंकल्प सादर केला आणि त्यामध्ये काही लोक उपयोगी घोषणा करण्यात आल्या आणि त्याचा प्रत्यक्षरित्या फायदा शेतकरी वर्गाला, महिला वर्गाला, विद्यार्थी वर्गाला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळाला. त्याच्यावरून जनतेला असं वाटतं की हे सरकार जनतेच्या हिताचं, जनतेच्या कल्याणाचा निर्णय घेतं, म्हणून हेच सरकार पुन्हा राज्यात आलं पाहिजे अशा प्रकारची भावना राज्यातल्या जनतेची झालेली आहे. आणि त्यामुळं काळ्या दगडावरची पांढरी रेख सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ, कोणत्याही भविष्यकाळाला विचारायची गरज नाही. या राज्यामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष सरकार येणार आहे याची आम्हाला पूर्णपणाने खात्री झालेली आहे. दादा, राहुल गांधी म्हणालेत की भाजप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करते आणि ती अपमान करणारी पार्टी, अशी टीका. मला असं वाटतं की मी लोकसभेमध्ये जो मुद्दा उपस्थित केला की ऐसे जर 400 निवडून आले तर संविधान बदलणार आहे. काल पाहिलं तुम्ही की लाल कव्हरमध्ये संविधान लोकांना ते दाखवत होते. हा संविधानाचा अपमान आहे. हा नक्षलवादाचा पुस्तक आहे का संविधान होतं हेच आम्हाला कळलं नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या टायमाला बाबासाहेब आंबेडकर होते त्या टायमाला बाबासाहेब आंबेडकर हे भंडाऱ्याच्या निवडणुकीला उभे राहिले होते. पोट निवडणूक होती. आपल्या देशाचा कोणीही प्रधानमंत्री पोट निवडणुकीत प्रचाराला जात नाही. पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः आले, यांचे आजोबा पंजोबा, आणि बाबासाहेबाचा पराभव केला. ज्या माणसानं घटना लिहिली त्या माणसाला दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये जाण्यापासून यांनी रोखलं. दुसरी निवडणूक आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादरमध्ये निवडणुकीला उभे राहिले. त्याही ठिकाणी काँग्रेसनं उमेदवार दिला आणि बाबासाहेबाचा पराभव केला. जर संविधान लिखाणा करणाऱ्यांवर किंवा बाबासाहेबाबद्दल जर यांना आदर होता तर 2 निवडणुकीत बाबासाहेबाचा पराभव केला कसा? आणि संविधानाच्या संदर्भात बोलसान तर 2014ला निवडून आल्याच्या नंतर, 2000ला 19ला निवडून आल्याच्या नंतर जेव्हा त्यांची नेतेपदी निवड झाली आपले मोदीजीची, तेव्हा सगळ्यात पहिलं काम जर काय केलं असेल मोदीजींनी तर संविधानाची पूजा केली आणि लोकसभेमध्ये एक दिवसभर संविधानावर चर्चा घडवून आणली. हा आदर आम्ही करतो. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे की कोणतंही सरकार येऊ द्या, संविधानाच्या मूळ ढाच्याला कोणत्याही सरकारला हात लावता येणार नाही. असं असताना सुद्धा लोकसभेत अपप्रचार केला आणि आता त्यांच्यावर कुठलाच मुद्दा नसल्यामुळं ते संविधानाचा अपमान करता अशा प्रकारचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, त्यांच्या अशा अपप्रचाराला बळी पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अंतर्गत व्यापारी महासंघ जिल्हा जालना तसेच जनरल मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने दीपावली स्नेहमिलन आणि आदर्श व्यापारी पुरस्कार प्रदान समारंभ 10 नोव्हेंबर रोजी जैन भवन भोकरदन नाका येथे आयोजित करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष हस्तिमल बम आणि शहर अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष सतीश पंच यांनी माहिती दिली आहे. बघूयात.
मैं हस्तिमल बम्ब व्यापारी महासंघ जिला जालना केट की ओर से आने वाले 10 तारीख रविवार को सुबह 10 बजे से संपूर्ण जिले का व्यापारियों का दिवाली स्नेह मिलन और आदर्श व्यापारी पुरस्कार और उसके साथ साथ जिला निर्देशिका का विमोचन राज्य अध्यक्ष और राष्ट्रीय स्तर के हमारे सभी प्रमुख लोगों की उपस्थिति में आयोजित किया गया है। मेरा सभी से आह्वान है कि जिले के सभी तालुके से, ग्रामीण विभाग से और महिला जो हमारी महिला आघाड़ी है, सभी उद्योग व्यवसाय करने वाले महिलाओं से भी मेरा निवेदन है कि बड़ी से बड़ी संख्या में उपस्थित रहकर दिवाळी स्नेह मिलन में सहभाग होवे। धन्यवाद। जालना जिल्ह्याचा दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रम सर्व व्यापारी बंधूंना मी विनंती करतो की 10 तारीख रविवार 10 वाजता भारतीय जैन भवन सकलेचा नगर येथे दिवाळी स्नेह मिलन व उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार सर्व व्यापाऱ्यासाठी इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे। माझ्या सर्व जिल्ह्यातील व्यापारी बंधूंना नम्र विनंती आहे की आपण सर्व या कार्यक्रमात उपस्थित राहो। कार्यक्रमानंतर जेवणाचीही व्यवस्था केलेली आहे। तरी माझ्या सर्व एकजुटीसाठी व्यापारी संघटन मजबूत करण्यासाठी सर्व व्यापारी बंधूंनी दिवाळी स्नेह मिलनाच्या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती लावा ही विनंती। अध्यक्ष सतीश पंच, राज्य उपाध्यक्ष कॅट सतीश पंच। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करून विहिरीत ढकलून खून करणाऱ्या आरोपीला जालना येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। रामेश्वर हरिभाऊ मिसाळ असं या आरोपीचं नाव आहे। पत्नीला जीवे ठार मारणाऱ्या आरोपी पतीला जालना येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। न्यायाधीश BS गोरे यांनी आरोपी रामेश्वर हरिभाऊ मिसाळ या आरोपीला पत्नीचा खून केल्याप्रकरणी कलम 302 मध्ये जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 6 महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। सरकार पक्षातर्फे या प्रकरणात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट BB जाधव यांनी बाजू मांडली। एकूण 7 साक्षीदार तपासले, त्यात फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, वैद्यकीय साक्षीदार आणि इतर साक्षीदार तसेच तपासिक अंमलदार BD कुठंबरे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन भोकरदन यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या। तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी किरण बिडवे, पोलीस स्टेशन भोकरदन यांनी वेळोवेळी सरकारी पक्षाला मदत केली। न्यायालयापुढे सरकार पक्षातर्फे आलेला साक्षी पुरावा आणि दोनही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश 5 जालना BS गोरे यांनी आरोपी रामेश्वर हरिभाऊ मिसाळ या आरोपीला पत्नीचा खून केल्याप्रकरणी कलम 302 यानुसार जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। सर, न्यायालयाने आज एका प्रकरणात जन्मठेप सुनावली आहे। काय प्रकरण होतं आणि आरोपी कोण आहे? रामेश्वर हरिभाऊ मिसाळ, राहणार रेलगाव, तालुका भोकरदन यांनी त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता। दिनांक 30/9/2021 रोजी त्यांनी बालाजी मिसाळ यांच्या विहिरीकडे त्याच्या पत्नीला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्याच्या पत्नीला मारहाण करून त्यांनी त्याला विहिरीमध्ये ढकलून देऊन तिचा खून केला। ही बाब प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने त्यांना रात्री पाहिलेली होती। यावरून गुन्हा दाखल झाला भोकरदन पोलीस स्टेशन येथे आणि तपासी अधिकारी यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले। यामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश 5 जालना यांनी दिनांक 7/11/2024 रोजी सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद आणि एकूण जे 7 साक्षीदार तपासले होते त्यांच्या साक्ष्यग्राही धरून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिन्याची कारावासाची शिक्षा असा निकाल दिलेला आहे। तुमचं नाव आणि पद सांगा। अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट BB जाधव। मी जखमी शेर आहे, मात्र मी घरात जाऊन बसत नाही असं म्हणत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांच्या पराभवाबद्दल भाष्य केलंय। असं असलं तरी मी खासदार नाही असं मला कधीच वाटत नाही। पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहे असं मत रावसाहेब पाटील दानवे यांनी आज भाजपाचे स्नेहमिलन कार्यक्रमात व्यक्त केलंय। भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। मी आता खासदार नाही आणि मी बी उभं राहिलो नाही तर लोक अशी शंका घेतील की सार्वजनिक जीवनातून रिटायरमेंट घेतली काय। पण एक खरं आहे की मी जखमी शेर आहे
शेअर कधी धावाडात जाऊन बसत नाही, पाठीवर शेपट जाऊन मला स्वतःलाच वाटत नाही की बाबा पराभव झाला, मी खासदार नाही म्हणून. कारण निवडणुका संपल्या आणि विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि पक्षाने माझ्यावर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा या राज्याचा निवडणूक प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली. पराभव झाल्याच्या नंतर मी सारा मतदारसंघाचा दौरा केला. पैठणला गेलो, फुलंब्रीला गेलो, संभाजीनगरला गेलो, सिल्लोडला गेलो, भोकरदनला गेलो, जाफराबादला गेलो, बदनापूरला गेलो, जालन्यात आलो. कार्यकर्त्यांना धीर दिला. आणि एवढंच नाही तर अमित भाई महाराष्ट्रात आले तर आम्ही विदर्भामध्ये नागपूरला सभा घेतली, मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला सभा घेतली. मी संपूर्ण मराठवाड्याच्या जिल्ह्यात जाऊन आलो. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकला सभा घेतली, मुंबईमध्ये ठाण्याला सभा घेतली, कोकणाची सभा नवी मुंबईला केली, पश्चिम महाराष्ट्राची सभा कोल्हापूरला केली. महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे. आत्ताही परवा सोलापूरला होतो, उद्या नगर जिल्ह्यात आहे. म्हणजे थोडक्यामध्ये मधला जो काळ आहे आणि मी जालन्यात येऊ शकलो नाही त्याचं कारण आहे की मी महाराष्ट्रावर दौरे करतोय. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा
पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. जगभरातील नामांकित देशामध्ये बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड. कंपनीची वैशिष्ट्ये: सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे, टरबूज, खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे, कापूस, तांदूळ, मका, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन, ज्वारी यासह अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेरघर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड, जालना तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा, मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मद्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे, त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू नका. सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राम अग्रवाल, संचालक रूपम वाईन्स, जालना. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट, पॅन्ट, टी शर्ट आणि जीन्सचे भव्य दालत. शर्ट 399, 499, 599 आणि 650. अरमानी ट्विल पॅन्ट्स साईज 28 ते 34 पर्यंत केवळ 1050 ला 3 पॅन्ट. अरमानी बिग साईज पॅन्ट 36 ते 42 अगदी 599 रुपयात. अरमानी पॅन्ट साईज 28 ते 36. पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट 1400 रुपयांमध्ये 3. कुर्ता सेट 350 पासून ते 1199 पर्यंत. कार्गो पॅन्ट 6 आणि 7 पॉकेट केवळ 999 रुपयात. बेल्ट 350 पासून. वॉलेट 350 पासून. शूज आणि लोफर्स अगदी 400 रुपयांपासून. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट, मुंदडा टावर्स, रेल्वे स्टेशन रोड, नियर मळमादेवी मंदिर, जालना. आमचा संपर्क 8149161616 किंवा 9595776999. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.